आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर. बरेच दिवस झाले की आपण शॉर्ट व्हिडिओ टाकत, बाकी आता 2 ते 3.5 ते 700 शॉर्ट व्हिडिओ आहे आपल्याला, म्हणजे वेळ मिळत नाहीये. कारण तुम्हाला सांगतो मी, सगळ्यात जास्त गैरेज ॲप्स आहे भरपूर. काही मास्टर आहे, VPN आहे, CapCut आहे, भरपूर टूल निघले म्हणजे एडिटिंग करायचे. सगळे प्रोफेशनल एडिटिंग करायचं ॲप म्हणजे काइम मास्टर. आता तुम्ही म्हणता काइम मास्टर काय? काइम मास्टरला सगळी प्रोफेशनल एडिटिंग आहे, बाकी जम करता यायला पाहिजे. तर आपण या काइम मास्टर आणि VPN या दोघी गोष्टी त्या ॲप्स नाही करता व्हिडिओ आपण करता, म्हणजे जबरदस्त ॲप्स आहे तुमच्यासाठी. सगळ्यात वरचं खतरनाक ॲप्स आहे CapCut. तर त्याला तुम्हाला सांगतो मग या CapCutसाठी कशी एडिटिंग करतात. तुम्हाला साईडला स्क्रीन रेकॉर्डिंग दिसणार. आता मी ना माझे इंस्टाग्रामवर रील व्हिडिओ केली आहे, आणि रील व्हिडिओमध्ये मी कसं बॅकग्राऊंड काय कसं सगळं तुम्हाला दाखवेल. सगळ्यात आधी आपल्याला कुठे जायचं आहे? आपल्याला VPN. आता तुमच्या जो VPN नसणार हे मला गॅरंटी आहे. तर VPN तुम्हाला मी दाखवतो. प्ले स्टोरमध्ये जाऊ का? प्ले स्टोरमध्ये जायचं ना, VPN कसं कोणतं डाउनलोड करणार तुम्हाला ते बी दाखवतो. तर VPN आता आले, आपण प्ले स्टोरमध्ये नाव टाकतो मी. आता काय टाकला? आता पोर्टेचं नाव टाकलं आपल्याला. डबल टाकू, हो टाकलं आणि VPN हो म्हणजे POW टाकी का. त्याच्यात सुद्धा पावत नाही आपल्याला VPN. बाकी VPN तुम्हाला दाखवतो. VIPN. आता VPN तर टाकला आहे आपल्याला. बाकी VPN हे जे VPN आहे हे डाउनलोड करून घ्यायचं. आता माझंवालं तर ओपन आहे. आता हे तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं प्ले स्टोरवरून, आणि हे ओपन आहे माझं. तुम्हाला दाखवतो. आता याला एडिटिंग म्हणजे जमलेलं आहे, म्हणजे कनेक्ट झालेलं आहे VPN. आणि VPN कनेक्ट झाल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट पुढे जायला CapCut. आता CapCutमध्ये तुम्हाला साईटला दिसतच असेल की मी आता डायरेक्ट न्यू प्रोजेक्टमध्ये जातो, आणि मी ना माझे इंस्टाग्रामवर रील तयार केली आहे. आता त्याला सुद्धा दाखवतो मी. आता कशी एडिटिंग करणे आहे तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगू इच्छितो. आता आपल्याला व्हिडिओ घेतला, मला व्हिडिओ ना पाहिजे, बॅकग्राऊंड कसं चेंज करायचं ते पहा. आता तुम्हाला बॅकग्राऊंड जर पाहिजे असले तर ते बी दाखवतो. बॅकग्राऊंड Pinterest ॲप जे आहे, Pinterest ॲपमध्ये जायचं आणि एक से बढकर एक बॅकग्राऊंड आहे. तुम्ही कोणचं बी डाउनलोड करू शकता. आता बरेच टूल आहे की म्हणजे कशी टूल आहे डाउनलोड करायची. आता आपण तर हे काही सांगू शकता नाही कसं डाउनलोड करता, बाकी तुम्ही डाउनलोड करी घ्यायचे. तुम्हाला जे पटेल दे हे पाहिजे. केवढं खतरनाक आहे बॅकग्राऊंड. चला मग आपण Pinterest म्हणून निघू. मी न तर माझे डाउनलोड करायला आहे. चला सुरुवातला आपण डायरेक्ट कुठे जाऊ? CapCut मध्ये न्यू प्रोजेक्ट चुनेकन आपल्याला डायरेक्ट प्लसवर जाणार आहे, आणि जे आपल्याला डाउनलोड केलेले आहे. आता माझेवाले तर भरपूर आहे. आता मला हे बॅकग्राऊंड एकदम बेस्ट टाकत आहे. आता हे बॅकग्राऊंडचा व्हॉल्यूम कमी करी घ्यायचा. याले सुद्धा डिलीट कर टाकायचं मागच्याले CapCut न्यू व्हर्जन. आता याले सुद्धा डुप्लिकेट करी घ्यायचा. तर याले सुद्धा डुप्लिकेट करी घ्यायचा. हे डुप्लिकेट झालं, आणखी डुप्लिकेट करी घ्यायचं. याच्यावर हात ठेवायचा, त्याच्यानंतर याले सुद्धा डुप्लिकेट करी घ्यायचा. आता 29 सेकंडचं आपलं बॅकग्राऊंड झालेलं आहे. आता जो मी व्हिडिओ घेतला होता आपल्याने जो शूट करला आहे व्हिडिओ, आता मी माझावाला शूट करला आहे. आता मी माझावाला व्हिडिओ दाखवतो तुम्हाला. ओरियलमध्ये जायचं. ओरियलमध्ये जातच केवी प्लसमध्ये जायचं, आणि तिच्यात आपले व्हिडिओ कोणचे आहे रील तयार करेल. आता हे सुद्धा मी तुम्हाला माझे इंस्टाग्राममध्ये असतील. इंस्टाग्राम कुठे गेलं? हां,
आलं इंस्टाग्राम. आता इंस्टाग्राममध्ये हे पाहिजे 4 व्हिडिओ तयार झालेले आहे. आता पहिला शूट आपण घेतो आणि याच्यात सुद्धा जातो. आता VPN आता हे आपण बराबर हे करू याच्यात, म्हणजे बराबर फायनली आपला मागचा जो भाग आहे तो डिलीट करी घ्यायचा. आता डिलीट करल्यानंतर आपल्याला आता काय करायचं, म्युझिक. आता माझं गाणं कोणचं आहे तुम्हाला ते बी दाखवतो. आता म्युझिक मी डाउनलोड करायला आहे ते सुद्धा. आता म्युझिक तुम्हाला ऐकलंच असेल. तर आपल्याला हे डिलीट करायचं आहे. ॲडिओ म्हणे गेल्यानंतर एक्सेप्ट म्हणजे जायचं आहे. डायरेक्ट आपल्या MP3 गाणं तयार व्हायचं आपल्या व्हिडिओला लागेल जाईल. आता येतं सुद्धा आपलं काय झालं आहे, गाणं लागला. गाणं लागल्यानंतर आपल्याला काहीच करायचं नाही. आपला जो व्हिडिओ आहे तिच्यावर क्लिक करायचं आणि खाली जे आहे रिमूव्ह BG याच्यावर क्लिक करूया आपण आणि ॲटो रिमूव्ह याच्यावर सुद्धा केलं की डायरेक्ट बॅकग्राऊंड तपालच असेल. बॅकग्राऊंड केवढा खतरनाक होता. आता बॅकग्राऊंड सुद्धा घटलेलं आहे, कमी म्हणजे सपा झाला आहे बॅकग्राऊंड. व्हिडिओ सुद्धा तुम्ही व्हिडिओ कोणता बी करा 1 मिनिटमध्ये तुमचं बॅकग्राऊंड. आता मला बॅकग्राऊंडचं सपा झालेलं आहे. बाकी बारे आपलं प्रोसेस बाकी आहे. आता याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला गाणं बी दाखवलं कोणतं आहे तर. आता हे बॅकग्राऊंड आता मी जरा कॉपीराईट येईल मला, त्याचा मी व्हॅल्यू कमी करी घेतो. व्हॅल्यू कमी करायला पाहिजे. किती डेंजरस आहे तर एक सुद्धा पकडीचं पान बॅकग्राऊंड काही दिसत नाही. ते बी एकदम सोप्या पद्धतीने. आता हे तुमचं हे तर झालं. आता व्हिडिओ प्रोफेशनल आता तुम्हाला ते बी दाखवतो. आता चेहऱ्यामध्ये फरक पाहिजे, साईडला दिसणार तुम्हाला. तर आपल्याला कुठे जायचं आहे, रिस्टार्ट मध्ये जाणार आहे. फेस मध्ये गेल्यानंतर आता माझं VPN तर काही लागेल नाही आहे. तर तुम्हाला तर दिसलं आहे की माझा फेस. आता सुद्धा मी बॅकग्राऊंड म्हणजे याला VPNला कनेक्ट डिस्प्लेस केलं. आता मी सुद्धा डबल VPN लाईन म्हणजे VPN का लागेल आपलं रिस्टार्ट हे झालं. आता VPN डबल लागलाय. VPN डबल लावलं आणि चालला सीधा कॅपकटमध्ये. तुम्हाला साईडला दिसत असेल मी कॅपकटमध्ये झाला आणि त्याच व्हिडिओमध्ये डबल जाईल. आणि व्हिडिओला कनेक्ट झाल्यानंतर व्हिडिओलाच अप्लाय आणि या साईडला हे रिटच याच्यावर क्लिक करायचं आहे. फेसमध्ये क्लिक करायचं आहे. ते पाहिजे सगळं ऑटोमॅटिक सोममध्ये जाणार. सोमटच याच्यामध्ये क्लिक केल्यानंतर हे डायरेक्ट तुमच्या हिशोबाने वाढवतो. आता मी तर पुरा वाढवू दिला आहे माझा. आता सिंग टूल म्हणजे जायचं. त्याच्यावर म्हणजे पिंक व्हाईट म्हणजे ओके करी घ्यायचं. त्याच्यानंतर बिट इन याच्यावर क्लिक करी घ्यायचं. आता हे तर काही ओपन होत नाही आहे. आता तुम्ही म्हणता एडिटिंग झाली नाही आहे बारे. आता तुम्हाला सुद्धा बारे ॲडजस्टमेंट मध्ये जाणार आहे. म्हणजे ॲडजस्टमेंट जाणार आहे आणि तरी सुद्धा तुम्हाला HS सील मध्ये जाणार आहे. आता हा जो 2 नंबरचा कलर आहे त्याच्यावर तुम्हाला 9 पॉईंट आणि हा मागे घ्यायचा आहे -. विचार 8 घ्यायची आहे. आता मी माझा हिशोबाने ठेवतो आहे. आता तुम्ही कसा ठेवता ते तुम्हाला माहिती. आता हे क्लिक केल्यानंतर
हायलाईटला मी फक्त 10 पॉईंट आणि साडोला मी 11 टाकतो. तर ओके झालं. आता चेहऱ्यामध्ये केवढा फरक दिसला आणि डायरेक्ट एक्सपोर्ट. आता एक्सपोर्टमध्ये तुम्हाला ते मी दाखवतो की पहिला व्हिडिओ आपला कसा होता आणि आताचा व्हिडिओ कसा आहे. तुम्ही शिकले असता की कॅपकटची एडिटिंग केवढी खतरनाक राहते. आणि तिच्यामध्ये तुम्हाला मी इफेक्ट लाईन नाही आहे, तुम्ही सुद्धा इफेक्ट लावू शकता. आता मी डायरेक्ट व्हिडिओची तुम्हाला हे दाखवतो. आता मग तुम्हाला व्हिडिओला इफेक्ट लावायचे जर असले तर इफेक्ट तुम्ही लावू शकता. ते बी दाखवतो. मला एक्सपोर्ट होते हा व्हिडिओ. एक्सपोर्ट झाल्यानंतर हा व्हिडिओ एक्सपोर्ट झाला तुम्हाला साईडला जसं की आपला वयात आला आहे. पण तुम्ही जर म्हणताय की मला इफेक्ट लावायची, आता बरेच रील पाहिले असतात इंस्टाग्रामवर, तुम्ही रील तयार करता. डन केले मी ना, डबल तिच्यात जातो आपल्या व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओमध्ये गेल्यानंतर व्हिडिओला क्लिक करायचं आणि हे पाहिजे इफेक्ट म्हणजे असं आणि व्हिडिओ इफेक्ट. आता आधी जसे प्रकारचे इफेक्ट लावसान तुम्ही त्या प्रकारचा इफेक्ट लाईन हे पाहिजे केवढा पाहिजे. यानी सगळे इफेक्ट खुलतील. बाकी तुमचं UPN जे मी डाउनलोड केलाय तेच करलं पाहिजे. पाहिजे केवढं भारी एडिटिंग होते. आणि एक से पडकर एक एडिटिंग आहे. म्हणजे इफेक्ट जसे तुम्ही म्हणता त्या प्रकारे तुम्ही लावू शकता. आता बरेच तुम्हाला पाहिलं असते की असे एडिटिंग कशी होते बऱ्याच दूर जामले असे. आता पाहिजे एडिटिंग हे ते बिलकुल हर प्रकारच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल माने एडिटिंग केवढी खतरनाक आहे. त्याच्यानं मला इफेक्ट लावायची गरज नाही, फक्त मी व्हिडिओसाठी केलं तुम्हाला दाखवलं. चला मग भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये.